हॅलो अँड वेलकम फ्रेंड्स टू निखिल नवार ब्लॉग्स। आज आमचा दुसरा दिवस आहे म्हणजे माझा, आणि आम्ही आत्ता चाललो आहे रेडी गणपतीला। तर चला, आज काय मी मोठं ब्लॉग नाही करणार आहे, आपण डायरेक्ट आता रेडी मंदिराच्या इथं जाऊन तिथं आजूबाजूला काय बघण्यासारखं आहे ते बघूयात। तर चला, स्टे ट्यून। आता आम्ही रेडीला चाललो आहे, तर रेडी आहे इथून 32 किलोमीटर। हे पहा, अजून आम्हाला लागेल 32 मिनटं लागेल आणि 18 किलोमीटर आहे। आणि इथले रस्ते बघा किती हिरवळ आहे इथे। मी आता माईक नाही लावला आहे, नुसतं डायरेक्ट कॅमेरानं रेकॉर्ड करतो आहे, तर मला आता माहीत नाही आवाज कसा येतो आहे। थोडासा हवेचा आवाज येत असेल। गाईज हे बघा किती घनदाट जंगल आहे, चढ बघा किती आहे। आणि इथं वातावरण आहे ना एकदम मस्त आहे, गार थंडगार वातावरण आहे। हे बघा सगळीकडे झाडच झाड आहे, किती ग्रीनरी आहे ना, हे बघून मन प्रसन्न होते। आता मॅडमची इच्छा होती, मॅडमला जायचं रेडी गणपतीला, खूप वर्ष जायचं होतं। मला लास्ट टाईम पण बोलली होती, पण आम्हाला जायला जमलं नाही। तर बघू म्हणलं, यावेळेस आता गाडी पण होती, तर बोललं चला जाऊन येऊयात आपण। आणि खूप ठिकाणी तुम्हाला बघा इथं अशा कलिंगडचा सीझन आहे, तर कलिंगड असे विकायला बसलेले असतात। या झाडांमधनं हा जर रस्ता बघा कसा छान वाटतं दिसताना। मी या साईडने असं आलं आणि ह्या आहे गणपती मंदिर, असं काही दिसतं गणपती मंदिर। या साईडला बाई थोडे स्टॉल्स आहेत, इथे वरती पण काही स्टॉल्स आहेत, जे तुम्ही फुलं हार वगैरे घेऊ शकतात। मॅडमची बऱ्याच दिवसाची इच्छा होती, ती आज मी पूर्ण केली। कसं वाटतं येऊन? मस्त, शांत। तुला काय मंदिराबद्दल काय सांगायचं आहे? नाही, प्रियांका रेडी गणपतीची ओटीवरती। तर असं काही मंदिर आतनं दिसतं मित्रांनो, हे बघा रेडी गणपतीचं मंदिर। हे आहे आता गणपती मंदिराची स्टोरी। ज्यांनी इंटरेस्ट असेल त्यांनी वाचून घ्या, पॉज करून वाचा। गरमी भरपूर आहे म्हणून आम्ही लिंबू सरबत प्यायला आलो। लिंबू सरबत ऑर्डर केली, मॅडम तिथे लिंबू सरबत पिऊन निघूयात। तर फ्रेंड्स, आता आमचं दर्शन करून झालं, आता आम्ही निघालो आहे। शिरोडा गाव आहे, तिथं एक बीच आहे, बघूयात तिथं बीच कसं आहे, क्लीन आहे कसं आहे। गरमी खूप आहे, आता खाली उतरून गेलो ना, त्यामुळे आता भरपूर गरमी झाली आहे। लिंबू सरबत पिलं आहे, तसे थोडंसं बरं वाटतं आहे। तर जाऊयात अजून बीचवरती कसं आहे काय काय बघू। हे बघा फ्रेंड्स, ही खाडी आहे, इथून वेंगुर्ला आहे ना 7.7 किलोमीटर राहिलं आहे। वेंगुर्ला म्हणजे माझं गाव आहे। आमचा प्लॅन आहे, आता जेवलो नाही आम्ही, ते वेंगुर्ल्यातलं आहे ना फेमस मेस आहे, रेडकर मेस, तिथे आज जाऊन जेवूयात आणि बघूयात तिथं काय काय चालू असली पाहिजे फक्त बस। चला पुढं निघूयात आता।